नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ची ही नवीन भरती निघालेली आहे। पद संख्या आहे 10 जागांसाठी ते भरती होणार आहे। वेतन तुम्हाला इथे 17,000 ते 28,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळू शकते। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। परीक्षा न देता तुम्हाला इथे जॉब मिळणार आहे। तर तुम्ही नक्की अर्ज करू शकता। याबद्दलची सविस्तर माहितीचा पीडीएफ जर तुम्हाला हवा असेल तर पीडीएफ हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि संपूर्ण डिटेल वाचू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ। या पदासाठी इथे भरती होणार आहे। पद संख्या आहे 10 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी बघा 20 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। परीक्षा फी नाहीये, कुठल्याही प्रकारची इथं परीक्षा फी नाहीये। वयोमर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 17,000 ते 28,000 पर्यंत तुम्हाला इथं वेतन मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण रायगड महाराष्ट्र असणारे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे। 12th पास BMS BUMS BHMS उमेदवार इथे अर्ज करू शकतात। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पीडीएफ नोटिफिकेशन मध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। कंत्राटी पद भरती जाहिरात 2026 ही जाहिरात आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरूपावर 11 महिन्याकरिता पुढील पदे भरण्याकरिता इथे जाहिरात आलेली आहे। बघा पुढील पदे कुठली आहेत, काय एज्युकेशन लागणार आहे, किती पगार असणार आहे, त्यानंतर एकूण पदे किती आहेत, संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। पद नाम आहे बघा वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय समन्वय मेडिकल कोऑर्डिनेटर यांच्यासाठी बघा 3 पदे आहेत, एकूण 3। अज साठी 1, विजा अ साठी 1, खुला प्रवर्गासाठी 1 तुम्हाला इथे पदे असणार आहे। रिक्त ठिकाण बघा कुठे तुम्हाला जागा रिक्त असणार आहे ती सुद्धा माहिती दिलेली आहे। BMS BUMS आणि BHMS उमेदवार इथे अर्ज करू शकतात। तुम्हाला इथे 28,000 रुपये सॅलरी इथे मिळणार आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ डायलिसिस टेक्निशियन यांच्यासाठी 7 पदे आहेत। अजासाठी 1, अजसाठी 1, विजा अ साठी 1, इमाव साठी 1, सोमप्रासाठी 1, खुला प्रवर्गासाठी 2 असे जागा आहेत। इथे एकूण 7 जागा असणार आहेत। बघा तुम्ही 12वी पास असाल विथ सायन्स मध्ये 1 इयर सर्टिफिकेट कोर्स असेल किंवा डिप्लोमा और डिग्री डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला इथे 17,000 रुपये पेमेंट इथे मिळणार आहे। बघा इथे अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत। उपरोक्त पदे ही निवळ कंत्राटी स्वरूपाची आहेत। वरील दोन्ही पदाकरिता 11 महिन्याचे बघा 11 महिन्याकरिताच तुम्हाला इथे करार तत्वावर कंत्राटी स्वरूपाची इथे भरती होणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा ही पदे शासनाची राज्य शासनाची आहेत आणि निवळ कंत्राटी स्वरूपाची आहेत। करार तत्वावर आणि मानधनावर आधारित आहे। त्यामुळे सदर पदाकरिता स्थायी कायम कोणतेही हक्क राहणार नाहीत बघा इथे सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर सदर पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाहीत। तसेच नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला शासकीय सेवेत नियमित समावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण त्याकरिता दावा करण्याचा अधिकार इथे राहणार नाही। कुठलाही अधिकार तुम्हाला इथे लागू राहणार नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे। सदर पदावर फक्त 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर तात्पुरती नेमणूक करण्यात येणार आहे। वरील पदासाठी आलेल्या निश्चित दरमहा एकत्रित मानधन देण्यात येणार आहे। त्यानंतर इतर कुठलेही भत्ते किंवा वाढ मानधन इथं लागू राहणार नाही असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। बघा या भरतीमध्ये काही बदल किंवा जागा वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा हा अधिकार जिल्हा अधिकाऱ्याला राहणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। किंवा ही भरती रद्द करण्याची किंवा
स्थगिती देण्या हा सुद्धा अधिकार समितीकडे असणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। बघा हे महत्त्वाचे नियम अटी होते, तुम्हाला मी इथे समजून सांगितलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर काही आणखी नियम अटी आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून PDF डाउनलोड करून तिथून तुम्ही वाचू शकता। बघा कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। सदर भरतीकरिता अर्ज दाखल करताना कोणतीही परीक्षा शुल्क आकारला जाणार नाही असं सुद्धा तुम्हाला इथे सांगण्यात आलेले आहे। अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बघा, विविध नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेचे सर्व गुणपत्रिका, 10वी 12वी पदवी शिक्षण अनुभवाचे प्रमाणपत्र, मेडिकल काउन्सिलिंग सर्टिफिकेट, नावात बदल असल्यास महाराष्ट्र शासनाचे गॅजेट, वैध कालावधीमध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, ही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत। तर तुम्ही हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहेत। बघा इथे अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने स्वीकारले जातील। अर्जावरील लिफाफ्यावर बघा मजी फिओज कंत्राटी पदभरती 2026 असे तुम्हाला लिफाफ्यावर लिहायचं आहे। आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे। प्रति जिल्हा चिकित्सालय रायगड यांचे नाव, प्रशासकीय कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, मुख्य डाकघर समोर, बीच रोड अलीगड, जिल्हा रायगड। पिन दिलेला आहे बघा 402201 या पत्त्यावर तुम्हाला वेळेत हा जो लिफाफा आहे तो तुम्हाला इथे पाठवायचा आहे। तुम्ही फक्त पोस्टाने इथे अर्ज करू शकता किंवा स्वतः जाऊन तिथे सुद्धा देऊ शकता। बघा या जाहिरातीबद्दलची अर्जाचा नमुना किंवा निकालाबाबत सर्व माहिती या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला कशा पद्धतीने निवड प्रक्रिया केली जाईल ही सुद्धा इथे सांगितलेलं आहे। तुमची इथे निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्टद्वारा तुमची इथे होणार आहे। तर ती मेरिट लिस्ट कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर बघा वेळापत्रक तुम्हाला इथे जाहिरात प्रसिद्ध कधी करण्यात आलेली आहे, 16/3/2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ऑफलाईन प्रत्यक्ष फॉर्म त्या दिवशीपासून तुम्ही भरू शकता। 31/3/2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही इथे भरू शकता। त्यानंतर 25/4/2026 रोजी तुमची यादी संकेतस्थळावरती जाहीर करण्यात येईल। अंतिम निकाल 20/4/2026 पर्यंत अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा तुम्हाला इथे टिप दिलेली आहे। अर्ज करण्याची अंतिम दिनांक बघा 31/3/2026 असून कुठल्याही परिस्थितीत अर्ज हा 31/3/2026 रोजी 6 पर्यंत कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे। त्यानंतर जर तुमचा अर्ज आला तर ते मान्य केला जाणार नाही किंवा ग्राह्य धरला जाणार नाही असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। त्यानंतर हा अर्जाचा नमुना आहे, हा तुम्हाला भरायचा आहे। तर हा अर्जाचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि ह्याची प्रिंट काढून घ्या। त्यानंतर हा फॉर्म भरायचा आहे। कसा भरायचा आहे तो मी इथे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा कुठल्याही प्रकारची इथे तुम्हाला चूक करायची नाही किंवा खाडाखोड करायची नाही आहे। क्लिअर आणि स्पष्ट तुम्ही इथे अर्ज भरू शकता। इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे। त्यानंतर पोस्ट फॉर तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, आधार नंबर, इंग्लिशमधून तुमचं नाव, परत मराठीमधून तुमचं इथे नाव लिहायचं आहे। फादर नेम, मदर नेम, म्हणजे नावामध्ये काही चेंज झालं असेल तर ते सुद्धा नाव इथे टाकायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप, जेंडर मेल फिमेल, नॅशनॅलिटी, मरायटल स्टेटस, रिजन, कास्ट, कॅटेगरी हे सगळं तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करताय ते टाकायचं आहे। रिलिजन, मॅरिड, अनमॅरिड काय आहेत। त्यानंतर स्मॉल फॅमिली रूल्स, येस नो इथे तुम्हाला टाकायचं आहे। एलिजिबल अकॉर्डिंग टू स्मॉल फॅमिली रूलमध्ये बसताय का ते सुद्धा टाकायचं आहे। ईमेल आयडी, मोबाईल नंबर, अल्टरनेशन मोबाईल नंबर तुम्हाला इथे व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे। परमनंट ॲड्रेस सुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर करस्पॉन्डिंग ॲड्रेस, डोमासाईल सर्टिफिकेट आहे का, तुम्ही महाराष्ट्राचे आहेत का ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। नॉलेज, मराठी नॉलेज येतं का, तुम्ही 10वी किंवा MSCIT कंप्लीट केलेली आहे का,
तुम्ही MSCIT कंप्लीट केलेली आहे का ते सुद्धा टाकायचं. नॅशनॅलिटी, तुमची नॅशनॅलिटी काय आहे ही सुद्धा माहिती तिथं तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर बघा तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे ते इथे टाकायचं आहे. बघा 10वी पासून सुरुवात करायची, 12वीचं, त्यानंतर डिप्लोमा डिग्री याचं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही इतर कुठले कोर्स केला असेल तर त्याबद्दल सुद्धा इथे टाकू शकता. कुठल्या कॉलेजमधून केलेले, कधी पास झालेले आहेत, टोटल मार्क, ऑब्टेन मार्क, पर्सेंटेज आणि ग्रेड क्लास, इथे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. त्यानंतर तुम्ही कुठे काम केलेला एक्सपिरियन्स आहे का, तर असेल, कुठल्याही फील्डमध्ये असेल तरी तुम्ही इथे टाकणं गरजेचं आहे. हे तुम्ही इथे टाकू शकता, कधीपासून कधीपर्यंत. बघा नेम ऑफ पोस्ट, तुम्ही कुठल्या पदावरती काम केले, ऑर्गनायझेशन म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कुठल्या ऑफिसमध्ये काम केले किंवा कुठल्या ठिकाणी काम केले तिथली माहिती टाकायची आहे. डेट टाकायचं आहे, टू डेट, कधीपासून कधीपर्यंत केले, टोटल एक्सपिरियन्स, नेचर ऑफ अपॉइंटमेंट, सॅलरी डिटेल, असं तुम्हाला इथे संपूर्ण सविस्तर माहिती टाकायचं आहे. त्यानंतर इथे डिक्लेरेशन फॉर्म आहे, तो वाचून घ्या. त्यानंतर तुम्ही इथे प्लेस आणि ॲप्लिकेशन तुमची सिग्नेचर करा. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही हा अर्ज भरू शकता आणि दिलेले डॉक्युमेंट्स ह्या अर्जासोबत तुम्ही जोडू शकता आणि हा स्पीड पोस्टनी तुम्ही इथे दिलेल्या ॲड्रेसवरती अर्ज पाठवू शकता. अशा प्रकारची संपूर्ण जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.